It's Gana Style. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघ मग आपल्या जिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करून आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे दोन इमेज दिले, तर यातून तुम्ही कोणताही आधी एक इमेज घ्या। घेतल्यानंतर आपल्याला जिथे गायरचं बघा मित्रांनो, आता त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून ह्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्याला 20 सेकंदापर्यंत आणायची आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला त्याच्या सुरुवात येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तर आपल्याला सर्वात आधी इथं ॲड केल्यानंतर आपल्याला जो ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर एक्स्ट्रा वगैरे इथं केल्यानंतर आता आपल्या काय याचं बिटनुसार इथं आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचं आहे। तर आता बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3वरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर बिट 3वरती आल्यानंतर इथं स्प्लिट करा, परत नंतर बिट 4वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत नंतर इथं बिट 5वरती आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं, परत बिट 6वरती आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बिट 7वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 8वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे मित्रांनो। आणि त्यानंतर आता आपल्या जिथे इथं काय करायचं बघा मित्रांनो, तर आपण 9 सेकंदाचा जो इमेज आहे मित्रांनो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या जिथे काय यायचं रिप्लेसमध्ये आपल्या इथे जिथे काय यायचं रिप्लेसमध्ये जायचं आहे। त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला 2 नंबरचा जो एक इमेज दिला आहे तो इथं घ्या आणि परत नंतरच्या इमेजवरती क्लिक करून परत नंतर इथं सुद्धा इमेज जो असेल तो आपल्या इथं रिप्लेस करून घ्या। तर मी आता रिप्लेस करून घेतो आणि त्यानंतर परत आपल्याला बिटनुसार जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर त्या बिट 9वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत नंतर बिट 10वरती आपल्या इथे यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे इमेज असेल तिथं स्प्लिट करायचं आहे। परत नंतर आता मित्रांनो, जेवढं काही इथं आपले बिट असतील तर त्या बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। आणि स्प्लिट वगैरे इथं केल्यानंतर जेवढा काही इथं एक्स्ट्रा पार्ट असेल याचा तो इथं डिलीट करून टाकायचा आणि डिलीट केल्यानंतर आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं आपल्या जिथे काय करायचं इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपले जेवढे काही इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन इथं द्यायचे आहेत। तर ते देण्यासाठी आपल्याला बघा इथं काय करायचं आहे। ओके, तर बघ मित्र आता आपल्याला ह्या इमेजेसला ॲनिमेशन द्यायचे। तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर इनमध्येच आपलं ॲनिमेशन तो भेटणार आहे। तर आपण वेट करूयात ॲनिमेशन इथं लोड होईपर्यंत। तर मित्र ॲनिमेशन इथं लोड झाले। तर आता इथं बघा एक कॉलेज अशा प्रकारे कॉलेज ॲपियर अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन आहे। तर तो इथं अप्लाय करून टाका। तर तो इथं अप्लाय केल्यानंतर आपल्यापर्यंत सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपला कॉम्बो यामध्ये आपल्याला येऊन जायचं आहे। तर आता वेट करत आपण ते लोड होईपर्यंत। तो कॉम्बोमध्ये बघा इथं एक राईट झूम हा जो ॲनिमेशन आहे तो इथं भेटेल, तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन लेफ्ट झूम द्या। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रायसेट 2 द्या आणि परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचे। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जिथे आपल्याला रोल इन अँड आउट अशा प्रकारचं जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन झूम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्या इथं रॉक वर्टिकली द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपलं स्टेज अँड डिसॉर्ट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जे ते आपल्याला इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जे ते आपल्याला बघा आता वेव्ह अँड स्लाइड
हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आता आपला शेवटचा जो इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये इनमध्ये येऊन रॉक वर्टिकल इथं देऊन टाका. तर इथं मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिले. तर ॲनिमेशन दिल्यानंतर आता आपल्या इथं काही ट्रान्झिशन इफेक्ट जे असेल ते इथं द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र आता ट्रान्झॅक्शन इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन तुम्हाला बघा दोन इमेजच्या मध्ये एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं, त्यानंतर लाईट इफेक्ट यामध्ये इथं येऊन जायचं. तर तिथं आपला ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो इथं भेटून जाईल. तो आपला कोणता द्यायचा ते बघा, ग्लेअर सेकंड हा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. आणि त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या जे ते स्क्वेअर बॉक्सवरती आपलं येऊन जायचे. परत आपल्याला तोच इथं इफेक्ट जो असेल तो इथं रिपीट अप्लाय करून टाकायचा ग्लेअर सेकंडवाला. त्यानंतर आपल्याला परत थोडंसं पुढे येऊन जायचं. परत नंतर आपल्याला इथं बघा ब्लँच अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट असेल तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला जे ते थोडंसं पुढे येऊन जायचं आता आपल्याला. तर आपल्या जे ते 9 सेकंदावरती येऊन तुम्हाला दोन इमेजच्या मध्ये एक स्क्वेअर दिसत आहे बॉक्स. तर त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये येऊन फ्लॅश द्या आणि त्यानंतर ह्याचं जे टाइम लेंथ असेल ती 0.1 सेकंड ठेवा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपलं त्या बॉक्सवरती येऊन परत हा जो फ्लॅश असेल तो इथे देऊन टाका. टाइम लेंथ 0.1 ठेवा. परत नंतर बॉक्सवरती येऊन परत हा जो इफेक्ट असेल तो इथे देऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपलाचा त्या व्हिडिओ होता तर तो इथे रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो व्हिडिओ होतो इथे सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजूनही जे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.